आपल्यासमोर एक रचना सादर करतो। रचनेचं नावच आहे रचना। प्रस्तावना अशी आहे, कविता लेखन एक शास्त्र आहे। विविध वृत्तांच्या माध्यमातून ते निर्विवादपणे लिहिली जावी, त्या लेखनाचे नियमही आहेत आणि कविता शक्यतोवर वृत्तातच लिहिल्या जावी असा संकेतही आहे। पण सर्वांना ते जमेलच असंही नाही। त्यांच्याकरिता रचना। रचनेला माझ्या आताशी कविता म्हणणे टाळतो। रचनेला माझ्या आताशी कविता म्हणणे टाळतो। जमेल तेवढा जमेल तसा हा नियम मी पाळतो। कवितेचा रुबाब म्हणजे शिस्तबद्ध अलंकृत रमणी। कवितेचा रुबाब म्हणजे शिस्तबद्ध अलंकृत रमणी। रचना असते माझी रांगडी अल्लड तडुनी। कविता म्हणजे सूरसनईचे छेदून करते हृदयी वार। कविता म्हणजे सूरसनईचे छेदून करते हृदयी वार। रचना बोल खडे डफाचे भेदत मेंदू शकले चार। संस्कार धडे समदोघींना गिरवे कविता निगुतीने। संस्कार धडे समदोघींना गिरवे कविता निगुतीने। स्वच्छंद भाव रचनेचा गिरविते खरी पण लहरीने। हळवेपणा जपती दोघी भावभावना घेती समजून। हळवेपणा जपती दोघी भावभावना घेती समजून। समान आशय घनता तरीही येती अस्तित्व स्वतःचे राखून। शास्त्रशुद्ध नृत्यांगणा एक अक्षर मात्रा संगे येती। शास्त्रशुद्ध नृत्यांगणा एक अक्षर मात्रा संगे येती। लोक नृत्यावर थिरके दुजी ताल ऐकता लयीत गाती। भिन्नपणा ह्या दोघींमधला असतो भावत रसिकाला। भिन्नपणा या दोघींमधला असतो भावत रसिकाला। गंध वेगळा विविध फुलांचा मुहूर्त नेतो क्षणाक्षणाला। मुहूर्त नेतो क्षणाक्षणाला। या भगिनींना जपत रहावे काव्यरसांच्या झऱ्यात न्हावे। या भगिनींना जपत रहावे काव्यरसांच्या झऱ्यात न्हावे। कवितांचे ते राज्य अबाधित रचने संगे मस्त जगावे। रचने संगे मस्त जगावे। धन्यवाद।